नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, 15 फेब्रुवारीला आपण विविध प्रश्न चालू घडामोडीचे कव्हर केले होते आणि तिथून पुढे प्रश्नाचा जो काय पॅटर्न आहे तो परीक्षेनुसार जास्तीत जास्त यावा यासाठी आपण विशेष प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आपल्या लेक्चरला व्यवस्थित तुम्ही पाहत जा आणि हे जे लेक्चरमधले प्रश्न आहेत हे लिहून ठेवत जा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये। आणि परीक्षेचा जर आपण पॅटर्न पाहिला तर तो चालू घडामोडीवरती बेस्ट आहे किंवा सर्वात जास्त विचारला जातो, म्हणून तुम्हाला या भागापासून दूर जायचं नाही आहे। याचा अभ्यास केला तरच जीके मध्ये चांगले मार्क्स येतात। आणि अलीकडील ज्या जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये जेवढे काय चालू घडामोडीचे प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपल्या या लेक्चरमधूनच आलेले आहेत। त्यासाठी ऑनलाईन अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहू पण शकता। या प्रश्नाची काठिण्य पातळी तुमची परीक्षा विचारात घेऊनच आम्ही नेहमी तयार करत असतो। त्यासाठी पहिला प्रश्न काय आहे बघा, या ठिकाणी काय म्हटलंय ते व्यवस्थित समजावून घेऊयात। ही इतिहासामधील अतिशय महत्त्वाची एक घटना आहे, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। बघा काय आहे तर या ठिकाणी म्हटलं आहे, भारत सरकारने 20 मार्च हा जो दिवस आहे हा दिवस काय म्हणून घोषित केला आहे, तर भारत सरकारने हा जो दिवस आहे हा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून घोषित केलेला आहे। इथे आपल्याला एक गोष्ट आवर्जून कळायला पाहिजे की 20 मार्चला काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 20 मार्चला या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह झाला होता, बरोबर आहे। आणि हा जो पाण्याचा सत्याग्रह आहे, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्य जे काय बांधव आहेत यांना ते पानवटे खुले नव्हते। जे उच्चवर्णीय लोक आहेत यांनी पाण्यावरती प्रामुख्याने म्हणजे स्वतःचं वर्चस्व राहावं किंवा शूद्र जे आहेत, अस्पृश्य जे आहेत यांना हीन कसं लेखावं या मार्गाचा किंवा या उद्देशाने तिथे पाणवठे बंद केलेले होते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की अस्पृश्य समाज हा हिंदू घटकाचा अविभाज्य घटक आहे आणि बहुसंख्याक भाग किंवा समुदाय यामध्ये येतो। त्यासाठी हा जो पाण्याचा भाग आहे किंवा पाणी हे जे आहे ते कुणाच्याही मालकीचं नाही आहे, नैसर्गिक देण आहे। त्यासाठी ते सर्वांच्या मालकीचं असल्यामुळे सर्वांसाठी ते खुलं असायला पाहिजे। आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समानतेसाठी झटणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। आणि महाड या ठिकाणी चौदार तळं आहे आणि त्या चौदार तळ्याच्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्या दिवशी काय केलेलं होतं तर सत्याग्रह केलेला होता पाण्याचा। आणि हा इतिहासामधला खूप महत्त्वाचा एक टर्निंग पॉईंट समजला जातो। आणि ती बाब विचारात घेऊन या ठिकाणी सामाजिक सबलीकरण दिन म्हणून हा जो दिवस आहे हा दिवस या ठिकाणी काय केला जातो तर साजरा केला जातो। सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतर बघा, इंडिया ट्रायबल्स फेस्ट 2026 चं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे, तुम्ही एकदा इमेज बघून घ्या आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर नवी दिल्ली आहे। विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित एकदा क्लिअर करा की या ठिकाणी काय म्हटलंय, इंडिया ट्रायबल्स म्हटलं आहे। ट्रायबल्स म्हणजे काय, ज्याला आपण जमात म्हणतो। जात आणि जमात यामध्ये फरक असतो, जातीमध्ये आणि जमातीमध्ये। जाती या ज्या आहेत त्या गावामध्ये राहणारे असतात आणि जमाती या भटकंती करणारे असतात किंवा वनामध्ये राहणारे असतात। आणि या ठिकाणी काय म्हटलं आहे, हा जो फेस्ट आहे हा कशाचा आहे तर ट्रायबल फेस्ट आहे। भारतामध्ये ट्रायबल ज्या काय हे आहेत म्हणजे कम्युनिटीज आहेत त्यांच्या ज्या परंपरा आहेत, रूढी परंपरा चालीरीती यांचं प्रदर्शन जे आहे तर या फेस्टच्या माध्यमातून प्रामुख्याने इथे भरवलं जाणार आहे किंवा सादर केलं जाणार आहे। आणि ही विशेष चांगली बाब आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। नवी दिल्ली या ठिकाणी प्रामुख्याने आयोजन केलेलं होतं। इथे काय म्हटलंय बघा, द म्युझिक अकॅडमी, आणि ही जी म्युझिक अकॅडमी आहे ही चेन्नई या ठिकाणी आहे। आणि द म्युझिक अकॅडमी चेन्नई या अकॅडमीच्या माध्यमातून 2026चा संगीत कलानिधी हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार नुकताच कुणाला जाहीर झाला। विद्यार्थी मित्रांनो काय केलं जातं, विविध स्वरूपाचे जे काय पुरस्कार असतात यावर्षी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला एखादा प्रश्न येऊन जातो आणि म्हणून
हे जे प्रश्न आहेत हे चांगले करायचे आहेत आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, वीणावादक जयंती कुमारेश यांना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओके, पुढे जाऊयात आपण. पुढे काय म्हटलंय बघा, अलीकडेच कोणत्या देशाला मागे टाकून भारत जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे, किंवा आपल्या देशामध्ये मेट्रो नेटवर्कचा जर आपण विचार केला तर ते सर्वाधिक आहे. परंतु जगाचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये सर्वात जास्त मेट्रो कुठे आहेत, तर जगामध्ये सर्वात जास्त मेट्रो लाईन्स ज्या काय आहेत त्या USA मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, US तुम्ही त्याला म्हणू शकता, नाही तर USA. त्यानंतर परत सेकंड कुठे, तर चायनामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि थर्ड नंबर जो आहे तो आपला आहे, म्हणजे इंडियाचा आहे. भारतामध्ये जवळपास 1000+ किलोमीटर एवढ्या अंतरावरती आपली जी काय मेट्रो आहे किंवा मेट्रो नेटवर्क आहे ते पसरलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या अगोदर तिसऱ्या क्रमांकावरती जो देश होता तो जपान होता, आणि आपण नुकतंच जपानला काय केलं आहे, मागे टाकलं आहे. जपानमध्ये 779 किलोमीटर लांबीची मेट्रो नेटवर्क सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. तर आपण त्यांच्या पुढे एक पाऊल पुढे आपण टाकलेलं या ठिकाणी बघायला मिळतं. पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी काय म्हटलंय की पोट्टी श्रीरामुलू यांच्या स्मरणार्थ बलिदानाच्या पुतळ्याचे उद्घाटन जे आहे हे उद्घाटन नेमकं कुठे करण्यात आलेलं आहे, तर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलंय. आंध्र प्रदेशमध्ये नेमकं कुठे, तर अमरावती या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ही स्टोरी काय होती ती एकदा मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो, लक्षात घ्या. इथे एकदा क्लिअर करा. बघा हा जो स्टॅच्यू असणार आहे हा 58 फुटाचा असणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथे एक गोष्ट क्लिअर करण्यासारखी आहे की हे जे पोट्टी श्री मालू हे जे आहेत हे प्रामुख्याने 1952चा जर आपण विचार केला, 1952चा विचार केला, तर यांनी भारतामध्ये आंदोलन केलं होतं की भारताची जी राजकीय सिस्टीम आहे, म्हणजे राज्याची जी रचना आहे ही भाषावार प्रांत रचना असायला पाहिजे, किंवा भाषानुसार राज्य वेगळे केले पाहिजे आहेत. आणि त्यांना तेलुगू भाषिक जो काय प्रांत आहे हा वेगळा पाहिजे होता, आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. आणि आंदोलन करत असताना म्हणजे विशेषतः उपोषण हा जो प्रकार आहे हा त्यांनी म्हणजे स्वीकारला होता. आणि त्या उपोषणामध्येच किंवा उपोषण करतानाच त्यांचं काय झालं होतं, निधन झालं होतं. आणि ही भारताची अतिशय वाईट त्या काळची ती घटना झाली होती. आणि म्हणून केंद्र सरकारने काय केलं, तर 1952 नंतर म्हणजे 1 वर्षानंतर म्हणजे 1953लाच भारतामध्ये पहिला काय स्थापन केला होता, तर भाषिक पुनर्रचना आयोग हा जो आहे हा या ठिकाणी नेमलेला होता. आणि हा जो आयोग आहे या आयोगातला आपण पाक आयोग असं देखील म्हणत होतो, बघा लक्षात राहू द्या. ओके, आता या पाक आयोगाच्या संदर्भामध्ये आपलं म्हणजे जे काय जीकेचे जे काय लेक्चर्स आहेत त्यामधून तुम्ही क्लिअर करून घ्या, म्हणजे आपलं लेक्चर हे जास्त मोठं होणार नाहीये. बघा आता पुढे जाऊयात आपण. बघा काय म्हटलं आहे, तर दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू झाली, तर ही जी योजना आहे मित्रांनो ही योजना आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू झाली. तर दिव्यांग जे काही लोक आहेत या लोकांना आंध्र प्रदेशमध्ये काय केलं जाणार आहे, तर यांना बसेसच्या सुविधा मोफत असतील, आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा मोफत असतील, अशा अनेक ज्या काय या योजनेच्या मूलभूत अशा ज्या काय पार्ट आहे किंवा भाग आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कालच ही घटना घडली. काय म्हटलंय बघा, तर भूमिका श्रेष्ठ या कोणत्या देशातील LGBTQ कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि त्या तशा म्हणजे कार्यकर्त्या तर आहेतच, पण यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं तर या खासदार तिथल्या झाल्या आहेत नुकत्याच. कुठल्या, तर नेपाळच्या झालेल्या आहेत, हे लक्षात राहू द्या बघा. ओके, आता हे जे आता ही कॉन्सेप्ट काय आहे ही एकदा मी तुम्हाला समजावून देतो. एल म्हणजे काय, ज्याला आपण लेस्बियन असं म्हणतो बघा. जी म्हणजे काय, ज्याला गे म्हणतो. लेस्बियन म्हणजे काय, तर महिलांमध्ये देखील या तृतीय पंथीचं जे काय प्रमाण आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ओके, म्हणजे महिलातला तिसरा वर्ग तुम्ही असं म्हणू शकता. ओके, आता त्यानंतर परत या जी म्हणजे काय, तर गे असतं, म्हणजे पुरुषांमध्ये असलेलं जे काय प्रमाण आहे. ओके, तर होमोसेक्सुअलचं.
आणि हे लेस्बियन म्हणजे काय, महिलातलं होमोसेक्सुअलचं जे काय प्रमाण आहे ते प्रकार आहे तो इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे बी म्हणजे काय तर बायसेक्शुअल, म्हणजे तो पुरुष पण नाही आहे स्त्री पण नाही आहे या अँगलने. आता त्यानंतर इथे काय टी आहे, ज्याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो. ट्रान्सजेंडर ही कॉन्सेप्ट वेगळी आहे. ट्रान्सजेंडर म्हणजे काय तर लिंग परिवर्तन करणे, म्हणजे जे मुळात याच्याकडे जेंडर होतं ते त्याने काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. म्हणजे डू नॉट कम्फर्टेबल बिफोर जेंडर म्हणून त्याने काय केलेलं आहे तर चेंज केलेलं आहे. आणि लास्ट काय आहे क्यू, ज्याला आपण क्वीर असं आपण म्हणतो. क्वीर स्पेलिंग व्यवस्थित समजून घ्या, क्वीर असा तो शब्द आहे. ओके, क्वीर म्हणजे याचा अर्थ काय होतोय की हा सॅटिस्फाय नाही आहे त्या जेंडरमध्ये. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. असं काय आपल्याला परीक्षेला विचारलं जात नाही, पण मी तुम्हाला थोडं एक्स्ट्रा माहिती सांगितलेली आहे. पुढे जाऊयात. बघा, दिव्यांग शक्ती योजना ही जी योजना आहे ही योजना कोणत्या राज्याने, थोडं रिपिटेशन झालं या प्रश्नाचं, हे समजून घ्या. चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न काय म्हटलंय ते क्लिअर करा. तर सिटी युनियन बँक आहे आणि या बँकेचे नवीन मुख्य ब्रँड अँबॅसेडर जे आहेत त्यांची म्हणजे या अँबॅसेडर म्हणून नेमकी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. या इमेजवरून उत्तर सांगायचं. ओके, चला कमेंट करा तेवढं उत्तर. आणि एक लास्ट बघा आता, तर सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक कोण आहेत, तर ते कोण आहेत तर अनुराग गर्ग हे आहेत. ही लक्षात राहू द्या. आणि ही संस्था आहे आपल्याकडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. आणि नार्कोटिक्स याचा जो काय, आता बघा इथे काय म्हटलंय, रेझिंग डे हा 17 मार्चचा असतो त्यांचा. आणि या ठिकाणी नार्कोटिक्स संस्था काय करत आहे तर भारतामध्ये जे काय म्हणजे ड्रग्स आहेत तर ड्रग्सचं जे काय इलिगल जे काय प्रमाण आहे हे काय झालं पाहिजे या ठिकाणी तर बंद झालं पाहिजे. बेकायदेशीर या ठिकाणी जी वृत्ती आहे तिला कुठेतरी आळा बसला पाहिजे, म्हणून अशा प्रकारचा या संस्थेचा उद्देश असतो. आणि इथे आपण थांबूयात विद्यार्थी मित्रांनो. आजचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात आणि खूप जबरदस्त प्रश्न असणार आहेत, त्यासाठी व्यवस्थित लिहून घ्या. परीक्षेमध्ये आपल्या या चालू घडामोडीमधूनच प्रश्न विचारले जाणार आहेत. मी तुम्हाला आत्तापर्यंत आलेले आपल्या चालू घडामोडीमधले जे काही प्रश्न आहेत त्याचे मी वेगळे शॉर्ट लेक्चर घेऊन येणार आहे. ते आवर्जून बघा की कोणते प्रश्न आपले आलेले होते म्हणून. ठीक आहे, धन्यवाद.